आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सुधीर भाऊ, देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. खरं तर तुमचा रोल मागील 5 वर्षांमध्ये अत्यंत महत्वाचा होता आणि आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून समोर आहेत. काय सांगा? नाही, आनंद आहे. एक शिवभक्त हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर राज्य चालवण्याचा संकल्प करून पुढे येतोय. ते सीएम होतं याचा अर्थ कॉमन मॅन साठी त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी कृती करणारा एक कृतिशील नेता आहे. आणि म्हणून माझा विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती महाराष्ट्राला अतिशय पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. साधारणतः तुम्ही आता देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना म्हणालात की ते कॉमन मॅन आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा 2-4 दिवसांपूर्वी म्हणत होते मी लोकांच्या मनातला मुख्यमंत्री कॉमन मॅन आहे. त्यामुळे आता कुठे दुरावा किंवा वाद आता राहिलेला नाहीये असं वाद कधीही राहणार. एकनाथ शिंदेजी हे एक अतिशय उत्तम नेते आहे आणि सुस्वभावी नेते आहे. म्हणून मला नाही वाटत की एकनाथजी आणि देवेंद्रजी मध्ये कुठं अंतर असू शकतं. हा, कधी कधी परिस्थितीनुसार आपल्याला एखादं पद हे परमनंट ठेवताच येत नाही. आज भारतीय जनता पार्टीचे 132 आणि 5 137 आहे. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहे. साधारणतः सर्वाधिक आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत. मॅग्नेट सुद्धा भाजपच्या बाजूने आणि अशा परिस्थितीत उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होता. त्यावेळेला आम्हाला सुधीर मुनगंटीवार सुद्धा शपथ घेताना पाहायला मिळतील. हा प्रश्न माझा नाही आहे हो, आउट ऑफ सिलेबस आहे. हा प्रश्न देवेंद्रजी करचा. एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे मागच्या 5 वर्षांमध्ये 3 सरकार राज्य स्थापन झालं, देवेंद्र पर्व या राज्यात येणं किती महत्वाचं होतं? महत्वाचं आहे. स्थिर सरकार लागतं हो. देशाला पुढे जायचं आहे. विश्वगौरव देश गौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी 15 ऑगस्ट 2047चा भारत बघताय की माझा भारत वैभवशाली भारत. 4थ्या शतकामध्ये या देशाबद्दल सोन्याचा धूर दुधाच्या नद्या असं वर्णन केलं जायचं. दुर्दैवाने आम्ही मागे पडलो. काँग्रेसनी तर या देशाची प्रचंड निराशा केली. काँग्रेसच्या राज्यामध्ये एक एम्स होतं. अमेरिकेचा जनावरांना खाऊ घालणारा मिगो या देशात खाऊ घातला. असे काँग्रेसचे लोक. त्यांना सत्तेशिवाय सत्य कधीच प्रिय नव्हतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते सुधीर मुनगंटीवार. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.